आपल्या मनाला वाटेल तिथे निसर्ग सौंदर्याची अनुभूती आणि आनंद घेत जव्हारपासून अशा निसर्गरम्य वातावरणातून आपला हा प्रवास सुरू आहे महाराष्ट्र आणि गुजरात लगत केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या दमनच्या दिशेने. नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक दिगंबर आंधळे आपले पुनश्च एकदा स्वागत करतो. चारोटी चौकातून मुंबई अहमदाबाद हायवेला आम्ही अटॅच झालो. मोठी रहदारी असलेला महाराष्ट्रातील हा एक जुना महामार्ग आता नव्याने विकसित करण्यात येत आहे. यावरून प्रवास करताना हे समोर दिसणारे दोन उंच सुळके आपले लक्ष वेधून घेतात. तिथे महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे. तलासरीहून पुढे महाराष्ट्राचा चेकपोस्ट लागतो आणि पुढे हॉटेलवरील नावेही गुजराती भाषेत आपल्याला दिसू लागतात. भिलाडहून आम्ही दमनचा एक्झिट घेतला आणि रेल्वे क्रॉसिंगवर या सुपरफास्ट ट्रेनचे आम्हाला दर्शन झाले. सायंकाळ समयी आम्ही दमनमध्ये प्रवेश केला. आकाशामध्ये भरलेली निळाई आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी दमनगंगा नदीच्या राजीव गांधी पुलावर केलेली ही विद्युत रोषणाई अधिकच सुंदर भासू लागली. मंडळी, नौदलामध्ये पुढारलेले पोर्तुगीज 16व्या शतकामध्ये व्यापारासाठी भारतात आले आणि स्थानिक अनुकूल परिस्थिती पाहून ते राज्यकर्तेही बनले. गोव्याप्रमाणेच दमनवरही त्यांचीच सत्ता होती. 450 वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला दमन 1961 मध्ये ऑपरेशन विजय राबवून मुक्त करण्यात आला आणि दीव दमन केंद्रशासित प्रदेश केला गेला. म्हणजे या प्रदेशात विधानसभेचे आमदार आणि मुख्यमंत्री ही पदं नसतात, तर या प्रदेशाचा राज्यकारभार राष्ट्रपतीद्वारा केंद्रातून केला जातो. म्हणून यास केंद्रशासित प्रदेश म्हटले जाते. भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 घटक राज्य आहेत. दमनवर गुजराती संस्कृतीचा प्रभाव असला तरी मराठी भाषिक लोक कमी अधिक संख्येने दमनमध्ये राहतात. ही आहे दमनगंगा नदी. या दमनगंगा नदीने मोती दमन आणि नानी दमन असे दमनचे 2 भाग पाडलेले आहेत. दमनला 2 समुद्रकिनारे लाभलेले आहेत. स्विमिंगसाठी झंपोर बीच हा उत्कृष्ट मानला जातो. मी सकाळीच दमनच्या या प्रसिद्ध देवका बीचवर आलो. दमनला हा मोठा लांबलचक समुद्रकिनारा लाभलेला आहे, पण बीच म्हटले की रुपेरी वाळू, निळाशार समुद्र असे चित्र इथे मात्र दिसत नाही. हा समुद्रतट खडकाळ आहे. पाणीही दूर अंतरावर गेलेले दिसते, पण या बीचच्या कडेने केलेला हा 5 किलोमीटर अंतराचा नमोपथ आणि त्यावरील स्वच्छता, फेरफटका मारण्यासाठीचा वॉकिंग ट्रॅक हे मात्र बीचच्या सौंदर्याची उणीव आपल्याला भासू देत नाहीत. आणि इथे चालू असलेला मान्सून फेस्टिवल या सौंदर्यामध्ये 4 चांद लावतो.
मान्सून फेस्टिवलमध्ये या विविध गोष्टींची रेलचेल आहे, पण स्टॉल उघडायला थोडा अवधी असल्याने मी इकडून तिकडून फेरफटका मारून शूट करण्याबरोबरच इथल्या गार्डनमधील निसर्ग सौंदर्याचाही आनंद घेतला. शेवटी दमनचा निरोप घेऊन मी डहाणू मार्गे परतीच्या प्रवासाला लागलो. मंडळी, पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज, म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती. तेव्हा पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.